नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतात लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यात सर्वात जास्त आढळते? भारतात लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यात सर्वात जास्त आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता? खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो बारडोली सत्याग्रह. बारडोली सत्याग्रह हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 असा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चमड्यांच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चमड्यांच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर. पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 असा आहे मित्रांनो, डॅडॅश या संतांचे गुरु जनार्दन स्वामी होते. डॅडॅश या संतांचे गुरु जनार्दन स्वामी होते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 संत एकनाथ. संत एकनाथ हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 असा आहे मित्रांनो, बर्फाच्या तुकड्याचा किती भाग पाण्यावर तरंगतो? बर्फांच्या तुकड्यांचा किती भाग पाण्यावर तरंगतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 10 1. पर्याय क्रमांक 1 10 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 असा आहे मित्रांनो, 1981 मध्ये भारताची शहरी लोकसंख्या किती होती? 1981 मध्ये भारताची शहरी लोकसंख्या किती होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 16 कोटी. 16 कोटी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणती युवती क्रांतिकारी युवती होती? कोणती युवती क्रांतिकारी युवती होती? तर ती लता वड्डेदार हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 असा आहे मित्रांनो, राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 35 वर्ष हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9 असा आहे मित्रांनो, वारंवारतेचे एकक डॅडॅश आहे. वारंवारतेचे एकक डॅडॅश आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हर्ट्ज. हर्ट्ज हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 असा आहे, शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 स्वराज्याचे नुकसान भरपाई करून बादशाहच्या प्रतिष्ठेला धक्का द्यायचा होता. स्वराज्याचे नुकसान भरपाई करून बादशाहच्या प्रतिष्ठेला धक्का द्यायचा होता. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 11, दिवसातून जरी 2 वेळा भरती येत असली तरी 2 भरत्यामधील अंतर किती? दिवसातून जरी 2 वेळा भरती येत असली तरी 2 भरत्यामधील अंतर किती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 12 तास 25 मिनिटे. 12 तास 25 मिनिटे हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 12, मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 नोफोलॉजी. नोफोलॉजी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 असा आहे मित्रांनो, कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर डॅडॅश राज्यात आहे. कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर डॅडॅश राज्यात आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. कर्नाटक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 दूध. दूध हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15, 475 ग्रॅम गुणिले 100 बरोबर किती किलोग्रॅम? 475 ग्रॅम गुणिले 100 बरोबर किती किलोग्रॅम? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 47.5. 47.5 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 16, गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद. औरंगाबाद हे उत्तर बरोबर आहे.
प्रश्न क्रमांक 17 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वरी ग्रंथ रचना केव्हा झाली? ज्ञानेश्वरी ग्रंथ रचना केव्हा झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 1290. 1290 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, 1905 ची फाळणी कोणी अंमलात आणली? 1905 ची फाळणी कोणी अंमलात आणली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक कोणास म्हणतात? प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 राघव भांडारकर. राघव भांडारकर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनात मूलभूत हक्कांचा ठराव पास करण्यात आला? राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनात मूलभूत हक्कांचा ठराव पास करण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 कराची. कराची हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 असा आहे, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 लॉर्ड विल्यम बेटिंग. लॉर्ड विल्यम बेटिंग हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सुभाष सावरकर. सुभाष सावरकर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 असा विद्यार्थी मित्रांनो, विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 1952. 1952 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या कायद्याने प्रांतिक शासनात भारतीयांना सहभागी करण्यात आले? कोणत्या कायद्याने प्रांतिक शासनात भारतीयांना सहभागी करण्यात आले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 1919. 1919 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, थायलंडची राजधानी कोणती? थायलंडची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 बँकॉक. बँकॉक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते? सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 फॅदम. फॅदम हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 27, भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोणती? भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जामा मस्जिद दिल्ली. जामा मस्जिद ही दिल्ली हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 असा विद्यार्थी मित्रांनो, भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अक्कलेश्वर. अक्कलेश्वर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29 असा विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या रेखावृत्तावरून जाते? आंतरराष्ट्रीय वाररेखा कोणत्या रेखावृत्तावरून जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 180 अंश पूर्व. 180 अंश पूर्व हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30 असा विद्यार्थी मित्रांनो, डॅड्यास हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅड्यास हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 अरवली. अरवली हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.